आपल्या डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेले आणि हा जो कलश आहे तो अयोध्येवरून आणलेला आहे। जी माती आणि जे पाणी आहे अमरावती शहरामध्ये जे 111 फुटाची हनुमानजीची मूर्ती उभारण्यात येणार आहे तिथे ती माती आणि कलश टाकणारे आपल्यासोबत खासदार नवनीत राणा आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। खासदार नवनीत राणा आहे, काय सांगाल? लाईव्ह सुरू आहे, सगळे महाराष्ट्र बघताय, भव्य दिव्य कलश यात्रा काढली। मला वाटते आमची अंबानगरी मध्ये आणि जी कलश यात्रा जे संकल्प महिलांचा आग्रह होतं की आमची अमरावतीमध्ये निघाला पाहिजे आणि हनुमान गडीवरनं जे अयोध्यामध्ये रामलल्लाच्या चरणाची जी माती या कलशमध्ये आहे आणि पवित्र जे पाणी तिथून जल आम्ही आणलेलं आहे, आज ते हनुमान गडी अमरावतीमध्ये आम्ही तिथे अर्पण करणारे आणि त्याची जे हनुमानजीची मूर्तीची जी कल्पना आम्ही केली होती त्याची सुरुवात आज होणार आहे। त्याचा प्रतीक आज आपण अमरावतीमध्ये या भावी भक्तांच्या माध्यमातून पाहू शकता आणि माझी अमरावती पूर्ण भगवामयी झालेली आहे। आणि ज्यांनी म्हटलं हनुमान चालीसा वाचू आणि 14 दिवस टाकले त्यांनी फक्त माझी अमरावतीचा रंग आज पाहून घ्या। जेव्हा एकदा म्हटलं की हनुमान चालीसा वाचली तर 14 दिवस टाकले, आज दिवसात 5दा हनुमान चालीसाचं पठण होईल। जर ताकद आहे तर त्यांना बंद करून दाखवा दादा। बघितलं की खासदार नवनीत राणा यांची ही प्रतिक्रिया आहे आणि भव्य दिव्य स्वागत या कलश यात्रेचं अमरावती शहरामध्ये जागोजागी करण्यात येते। आणि ही जी कलश यात्रा आहे ही हनुमानगडी ज्या ठिकाणी उद्यापासून महाशिवपुराण कथा सुरू होणार आहे तिथपर्यंत जाणार आहे। आणि या अमरावती शहरामध्ये शिव महापुराण कथेनिमित्त आज भव्य कलश यात्रा काढण्यात आलेली आहे। हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आणि राणा दाम्पत्याकडून या शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेले आहे। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर हजारोंच्या संख्येने महिला या कलश यात्रामध्ये आली आहे आणि विषय म्हणजे खासदार नवनीत राणा या अयोध्यावरून जे कलश आणलेले आहे ते आपल्या डोक्यावर घेऊन खासदार नवनीत राणा या कलश यात्रामध्ये सहभागी झालेले आहे। आपण नवनीत राणाशी बोलूया। अयोध्यावरून कलश आणलेला आहे, मला वाटते पवित्र धरतीवरनं अयोध्येवरनं जे कलश यात्राची सुरुवात झाली तिथे हनुमानगडी आणि रामलल्लाच्या चरणाची आम्ही माती आणली, महाकाल गेलो, तिथून आली उज्जैनवरनं सगळी ठिकाणून करता 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 आज हे कलश आमच्या अमरावतीला पोचलेला आहे। आणि इथून ते आम्ही हनुमानगडीला हे कलश यात्रा पूर्ण नेणार आहे आणि हिची माती आणि जे पवित्र पाणी तिथून आम्ही आणलेलं आहे ते सुद्धा तिथे अर्पण करून 111 फुटाची जे हनुमानजीची प्रतिमा मूर्ती आपण उभा करत आहे तिथे सगळी अर्पण करणार आहे। आणि त्याच्यासोबत 1 रुपये प्रत्येक महिला जेही वर्ग तिथे येते सगळ्यांनी आपलं आपलं योगदान म्हणजे 1 रुपया तिथे टाकून, ज्यांनी 14 दिवस मला जेलात ठेवलं आता त्यांना माझं आव्हान आहे की तेव्हा फक्त हनुमान चालीसा वाचन पठण करणार म्हणून 14 दिवस जेलात टाकलं, आता 5 वेळा हनुमान चालीसा तिथून अमरावतीपर्यंत येईल। ज्यांच्यामध्ये दम असेल ते हनुमान चालीसाचं पठण बंद करून दाखवा, एकदा नाही 5दा राहीन। ज्यांनी हे सगळं अत्याचार केलं हे त्याच्यासाठी आहे, त्याचे मनाला वाटलं पाहिजे आज माझी अमरावती पूर्ण भगवामय झालेली आहे। ज्यांनाही माझी अमरावतीचा रंग पाहायचा असेल त्यांनी आज येऊन अमरावतीमध्ये पहा आणि हे आमचे विश्वास आणि आमच्या देवावरला जे विश्वास आहे त्याची जिंक आहे। जे नास्तिक लोकांनी जेही केलं त्यांना देवानी दाखवून दिलं आणि माझी जी आस्था आणि आमच्या लोकांची जी आस्था आहे ते आज तुम्ही अमरावतीमध्ये पाहू शकता। आणि मला वाटतं याच्या 5 दिवसाचे जे कार्यक्रम आहे आमचे प्रदीप मिश्रा महाराजींचं ते आजपासून सुरुवात होईल आणि अमरावतीमध्ये एक वेगळंच भूतो ना भविष्य हा प्रवचन त्यांचा राहणार आहे आणि कलश यात्राही तशीच आहे। आमदार रवी राणांनी प्रतिक्रिया दिली 2024चं रणशिंग फुंकलं म्हणून, मला वाटते माझ्यापेक्षा माझी अमरावतीची जनतानी ते केला आहे, सुरुवात केलेली आहे। जे विश्वास त्यांच्या माझ्यावर माझे कार्यावर आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची प्रतीक आज सुरुवात झाली आहे। त्याची खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, हजारोंच्या संख्येने महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। आणि आपण जर बघितलं या दृश्यामध्ये तर हजारोच्या संख्येने महिला संपूर्ण जिल्ह्याभरातून या कलश यात्रेमध्ये सहभागी झालेले आणि विशेष म्हणजे या कलश यात्रेमध्ये
पंडित प्रदीपजी मिश्रा हे स्वतः येणार आहे राजकमल चौकामध्ये। त्या ठिकाणी महाआरती होणार आहे, ज्या ठिकाणी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा आणि पंडित प्रदीपजी मिश्रा हे सहभागी होणार आहे। आणि या यात्रेला आता जिल्हा स्टेडियमवरून सुरुवात झालेली आहे। हनुमानगडी हे जवळपास 12 ते 13 किलोमीटरपर्यंत ही कलश यात्रा जी आहे ती पैदल जाणार आहे आणि त्या ठिकाणी हे समारोप होणार आहे। आता या 2024चे जे लोकसभेचं निवडणूक आहे त्याचं रणशिंग खासदार नवनीत राणाने अमरावतीमधून या हजारोंच्या संख्येने महिलांच्या उपस्थितीमध्ये जिंकलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।